मुंबईकरांनी शिंदे सेनेतील घराणेशाही नाकारली. आमदार खासदारांच्या मुलामुलींना घरी बसवलं. ठाकरे सेनेतील घराणेशाही मात्र स्वीकारली. मुंबई महापालिकेत महायुतीची सत्ता आली असली तरी शिंदे सेनेतल्या अनेक मातब्बर उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागलाय. शिंदे सेनेनं आमदार आणि खासदारांच्या मुलामुलींना उमेदवारी दिली खरी, मात्र मुंबईकरांनी या सर्वांना घरी बसवलंय. कोणत्या आमदार खासदारांच्या मुलामुलींना पराभवाचा सामना करावा लागलाय पाहूयात. माजी आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर, माजी आमदार सदा सरवणकर यांची मुलगी प्रिया गुरव, खासदार रवींद्र वायकर यांची मुलगी दीप्ती वायकर, माजी खासदार राहुल शेवाळे यांची वहिनी वैशाली शेवाळे, आमदार तुकाराम काते यांची सून तन्वी काते, आमदार मंगेश कुडाळकर यांचा मुलगा जय कुडाळकर. तर दुसरीकडे ठाकरे सेनेच्या हातातून मुंबईची सत्ता निसटली असली तरी मुंबईकरांनी मात्र ठाकरे सेनेतल्या घराणेशाहीला खुल्या दिलानं स्वीकारले. ठाकरे सेनेतल्या कोणत्या आमदार खासदारांच्या मुलांना मुंबईकरांनी विजयी गुलाल लावलाय पाहूया. आमदार मनोज जामसुदकर यांच्या पत्नी सोनम जामसुदकर, आमदार सुनील प्रभू यांचा मुलगा अंकित प्रभू, माजी खासदार विनायक राऊत यांचा मुलगा गीतेश राऊत, आमदार सुनील शिंदे यांचा भाऊ निशिकांत शिंदे, खासदार संजय पाटील यांची मुलगी राजोल पाटील. मुंबईत शिंदे सेनेला अपेक्षित यश मिळालेलं नाही, त्यामुळे शिंदे सेनेची अवस्था गड आला पण सिंह गेला अशी झाली आहे. तर सत्ता न मिळाल्यामुळं गड गेला पण सिंह आले अशी अवस्था ठाकरे सेनेची झाली आहे. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.